मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न खचित फराचित गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुंझुणते नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाही सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दोंदुल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुल लड्डू साई सुरवर को महिमा कहन जाय लाभत हुम्बत को जय गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव अष्टो सिद्धि दासी संकट को भैरी विघ्न विनाशन मंगल मूर्त अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी गंधस्तर मुद मस्तक झूले शशविहारी जय गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव भाव भगत से कोई शरणागत आवे संकट संपत सदै भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको भावे गोसावी नंदन दिन गुण गावे जय गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव लौकौती विकराळा ब्रह्मांडे माळा विषे गंध काळा नेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया जय निर्मळ वाहे दुर्जुळा जय देव जय शिवशंकरा आरदेव वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण सुतकंठ नेया ऐसा शंकर शोभे उमा वेदाळा जय देव जय शिवशंकरा आरदेव वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन परिकरेले कामाजी अवचित हर देवले ते नानासुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरदेव वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रामदासांतरी जय देव जय शिवशंकरा आरदेव वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गतवारी सुरविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी जन्म मरण देवारी भारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवने माता ऐसे नाही चारी शमले परंतु न बोलवे काही साई विवाद करता बोलो प्रवाही देखो भक्ता लागे भाव शिरवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदाशा क्लेशापासून सोडवी तोडवी भवपाशा अंबे तुझ वाचूनी कापुर विनाशा नरहर कल्याण झाला पदपंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी खाली लोटांगण वंदे न चारण डोळ्यान पाहिन रूप तुझे
त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव त्वमेव विद्याङ्गं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती गणपती बाप्पा ओम यज्ञेन यज्ञमेजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यादी स्यात् सार्वभौमः सर्वायुष आन्तरात् परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदपेशश्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवाः सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सदा सर्वदा योगतुधा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया. All check this. Hello. फॅन्सी ड्रेस स्पर्धेला आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. त्याआधी कोणाला नावे नोंदवायची असेल तर श्रींच्या मूर्तीसमोर मी बसलेलो आहे, तिथे नावे द्यायचे आहेत. समीर मस्कर सुद्धा मंडपात असतील, त्यांच्याकडे सुद्धा नावे दिले तरी चालतील. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं तरी चालेल. वक्तृत्व स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. पुन्हा आता वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे स्पर्धक आहेत त्यांना जाऊन निबंध स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर स्पर्धा पहिल्या मजल्यावरती चालू आहे, दुसऱ्या कलीच्या साईडनी पहिल्या मजल्यावर. आणि वक्तृत्व स्पर्धा झालीच की आपण लगेच फॅन्सी ड्रेसला सुरुवात करूया.